महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। दरम्यान निवडणुकीनंतर हे पैसे वाढवण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात मोठी अट म्हणजे तुमचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असावं। जर तुमचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत। परंतु अनेक महिलांचे बँक अकाउंट आणि आधार लिंक असूनही पैसे आले नसल्याचं समोर आलंय। तर या मागचं कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। या अटी पूर्ण असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी। तसंच ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसंच तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही एका अटीत बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। जर काही तांत्रिक अडचणी असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अडथळे येऊ शकतात, परंतु तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील। यासोबत तुमच्या बँक अकाउंटचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पैसे येऊ शकत नाही। त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही बँकेचे अकाउंट चेक करा।